आहे तारांकित प्रश्न म्हणून आपण विधानसभेत विचारत असताना मंत्रिमंडळाकडून काही अपेक्षा आहे की नाही की जळगाव जिल्ह्यामध्ये दर मागच्या वर्षी 64 खून झाले, आता 63 या वर्षी झाले, दरोडे वाढत चालले। पोलिसांच्या संदर्भामध्ये इथे माझी भूमिका अशी स्पष्ट आहे की पोलीस याच्या संदर्भात कारवाई करत नाही। डीएसपी वगैरे सगळे दबावाखाली काम करतात। या ठिकाणी गुन्हेगारांना सोडून देण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। तक्रार करून शून्य उपयोग आहे। मला आता माझा अनुभव असा आहे की डीएसपीकडे अनेक वेळा मी या तक्रारी पुराव्यानिशी केल्यानंतर त्याच्यावर फारशी कारवाई होत नाही। मग कुणाच्या इशाऱ्यावर चालतात, कुणाच्या याच्यावर चालतात? गंभीर गुन्ह्यांमधले गुन्हेगारी अजून फरार आहेत, ते फरार नाही आहे। माननीय मंत्रिमंडळाने सांगतो तर फरार नाही आहेत, त्यांना संरक्षण दिलं जात आहे। त्या ठिकाणी तिथे पण आका एक बसलेला आहे आणि त्या आक्यातही तुम्ही 5-7 वर्षामध्ये तुम्ही काही त्याच्यावर करू शकले नाही कारवाई, कारण त्याच्यावर राजकीय संरक्षण आहे।